नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालय, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला। त्यावेळी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात। त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी। नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय। तसेच महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्यात त्यांचा चेहरा मोहरा बदलणे आवश्यक आहे। म्हणूनच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालय, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी। इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि विकास, मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागाने तयार करावा असे निर्देश आयुक्तांनी दिलेत। नागरिकांना महापालिकेच्या वास्तूमध्ये यावंसं वाटलं पाहिजे असंही ते म्हणालेत। कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील C1 या अतिधोकादायक वर्गवारीतील 26 इमारती अजूनही व्याप्त आहेत। त्यात 178 कुटुंबांनी 67 दुकान आहेत। यांचं निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा, त्यांची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत। तत्पूर्वी परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केलंय। तसेच उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतलाय। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त जी गोदेपुरे आदी प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते।